रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीचा पहिला निकाल हाती आलेला आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेनेचे राकेश नागवेकर आणि जागृती पिलणकर हे दोन्ही उमेदवार शिवसेना एकनाथ शिंदे राकेश काय सांगाल, कसा निकाल लागलाय? आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल जागृती पिलणकर या देखील पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आणि पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी आपल्या विरोधकांना पाणी पाजलेलं आहे। काय सांगाल? खूप खूप आधी आनंद होतोय की ही कॉम्पिटिशन खूप टफ होती आणि त्याच्यामध्ये आमचा विजय मिळाला आणि ग्रामस्थांचा खूप सपोर्ट होता, त्यांच्यामुळेच आम्ही विजयी झालो। जो काही प्रभागातले नागरिक होते, मतदार होते, ते देखील आमच्यासोबत आमच्या पाठीशी उभे राहिले असं त्यांचं म्हणणं होतं। राकेश नागवेकर आहेत। राकेशजी काय सांगाल आपण या विजयात? खूप मोठं प्रभागातील ग्रामस्थ असतील, तरुणी असेल, तरुणीचा हात देखील आपल्या पाठीशी होता, काय सांगाल? आज मी 2006 पासून जे प्रभागाचं नेतृत्व करतोय त्याचा ग्रामस्थांनी व सर्व नागरिकांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून मला जो मतदान केलं, आम्हाला दोघांना केलं तोच, आणि आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब, भैयाशेठ सामंत असतील, अण्णा सामंत असतील, यांचा जो आम्हाला पाठिंबा मिळाला त्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही पूर्णपणे विजयी झालेलो आहे। चांगल्या मताधिक्याने विजयी झालेलो आहे। खूप मोठं मताधिक्य या दोन्ही उमेदवारांना मिळाले आणि रत्नागिरी नगर परिषदेचा पहिलाच निकाल हाती आलाय। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार राकेश नागवेकर आणि जागृती पिलणकर हे दोन उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।